नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा: मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारमधल्या अनेक नेत्यांवर जरांगे पाटील हे आक्रमकपणे आता आरोप करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं आपल्याला जे आश्वासन दिलेले आहेत ते वेळोवेळी वेळ देऊन सुद्धा त्यांनी ते पाळलेले नाहीत, ते पूर्ण केलेले नाहीत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. 5व्या टप्प्यातलं आमरण उपोषण सुद्धा त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि हे घेत असताना त्यांनी थेट सरकारमधले गृहमंत्री असलेले आणि उपमुख्यमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे राज्यातले 1 नंबरचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला सगळ्यात मोठं अडसर जर कोणी केला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे असाही त्यांनी आरोप केलेला आहे. मित्रांनो, यानंतरच्या ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या बचावासाठी पुढे आलेले आहेत आणि थेट जरांगे पाटलावर त्यांनी आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केलेली आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्यानंतर विधानसभा असेल किंवा निवडणुकीमध्ये आपल्यावर काय परिणाम होईल हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहीत नाही का, असा प्रश्न या ठिकाणी अनेक जण उपस्थित करतायत. तसं जर पाहिलं तर जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपला रोष हा भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांवर आहे असा संकेत त्यांनी समाजाला त्या ठिकाणी दिला होता आणि त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ 9 खासदार निवडून आले आणि 18 खासदार त्यांचे पराभूत झाले. यातून तो भोगावा लागलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती माहीत असताना आज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये आक्रमकपणे जे प्रतिक्रिया देत आहेत ते बहुतांश भारतीय जनता पार्टीचेच नेते देत आहेत. यातून एक प्रश्न उपस्थित होतोय की विधानसभेच्या निवडणुका सामोरे येत आहेत, जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्रमकपणे बोलतायत आणि जर तुम्ही आरक्षण दिलं नाही अशाच पद्धतीने विरोध केला तर विधानसभेला आम्ही तुमचे सत्ताधाऱ्यांचे 288 आमदार त्या ठिकाणी पराभूत करू असा सुद्धा थेट ते इशारा देत आहेत. असं असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्यावर आक्रमकपणे बोलतायत, अत्यंत टोकाची टीका करतायत. याचा अर्थ असा निघतोय की भारतीय जनता पार्टीला मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांची विधानसभेला गरज नाही का, त्यांची भीती मताच्या स्वरूपात वाटत नाही का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. याचा जो अंदाज आपण घेतला, कारण शोधण्याचा प्रयत्न घेतला, त्यावेळेस आपल्यासमोर जी कारणं आलेली ही 4 कारणं आहेत की यामुळे भारतीय जनता पार्टीला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची भीती वाटत नाही की त्यांच्यामुळे विधानसभेवर आपला काही परिणाम होईल. अशी कोणती कारणं आहेत? त्यामध्ये पहिलं एक कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीनं राज्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोघांचेही पक्ष फोडलेले आहेत आणि दोन्ही पक्षांमधून एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी आपल्यासोबत घेऊन सत्ता स्थापन केलेली आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं असं मत आहे की हे दोन्ही पक्ष आपल्यासोबत आल्यामुळं किंवा हे दोन्ही मातब्बर नेते आणि यांच्यासोबत असलेले मातब्बर नेते हे आपल्यासोबत आल्यामुळं आपल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 40 आमदार आणि अजितदादा पवार यांच्या गटाचे 40 आमदार असे 80 मातब्बर आमदार 80 मतदारसंघामधले आपल्या सोबत आलेले आहेत. परिणामी या मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघामध्ये जो मतदार येतो तो सुद्धा या नेत्यांमुळे भारतीय जनता पार्टी परिणामी महायुतीसोबत जोडल्या गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला जे काही मतदान पडणार आहे हे मोठ्या संख्येनं मतदान पडेल आणि त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या मराठा समाजाची आपल्याला जास्त गरज पडणार नाही, कारण या नेत्याला मानणारा जो मराठा समाज आहे तो आपोआपच आपल्याला मतदान करेल आणि परिणामी महायुतीला त्या ठिकाणी विजय मिळेल. हे एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे, मनोज जरांगे पाटील यांना थेट भारतीय जनता पार्टी विरोध करत आहे. मराठा समाज जो ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागतोय ते आम्ही मिळू देणार नाही, ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य करून भारतीय जनता पार्टी मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही वर्गाला खेळवत ठेवतंय असं सुद्धा या ठिकाणी दिसतंय. कारण ते बोलताना असं सांगतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, पण ओबीसी प्रवर्गाला धक्का न लागता ते आरक्षण मिळायला पाहिजे असं ते बोलतायत. म्हणजे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका घेऊन मराठा समाज आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न होतोय, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ असं सांगून ओबीसी प्रवर्ग सुद्धा आपल्या बाजूने झुकेल असाच या ठिकाणी विचार केला जातोय आणि परिणामी हे दोन्ही म्हणजे मराठा आणि ओबीसी दोन्ही आपल्यासोबत राहील असं भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी समज झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे
की भारतीय जनता पार्टीच्या एक लक्षात आलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांना जर आपण जास्तीत जास्त विरोध केला तर त्यांच्या विरोधात असलेला ओबीसी प्रवर्ग आणि ओबीसी मतदार हा मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी सोबत जोडल्या जाईल. म्हणजेच आपल्याला नुकसान होण्याऐवजी ओबीसीचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल असं एक मत आहे. आणि त्यासोबत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनाही मैदानात केलेले आहे. त्यामध्ये पंकजाताई मुंडे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, त्यानंतर राम पडळकर असतील किंवा राम शिंदे असतील, गोपीचंद पडळकर असतील, राम शिंदे असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, असे अनेक ओबीसी चेहरे हे भारतीय जनता पार्टीनं समोर केलेले आहेत. त्यासोबत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचे छगनराव भुजबळ जे की ओबीसीचं नेतृत्व करून एल्गार सभा घेत आहेत, धनंजय मुंडे जे की ओबीसीचे नेते म्हणून त्या ठिकाणी आहेत, सुनील तटकरे जे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असे काही ओबीसी नेते आणि भारतीय जनता पार्टीचे ओबीसी नेते यांना आपल्या सोबत घेतलेले आहे. जेणेकरून हे ओबीसी नेत्यांचे चेहरे पाहून ओबीसी प्रवर्ग मोठ्या प्रमाणात महायुतीकडे आणि परिणामी भारतीय जनता पार्टीकडे झुकेल आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या मराठा समाजाची भाजपला गरज वाटत नाहीये. चौथं कारण असं झालेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांना पाठिंबा जो मोठ्या प्रमाणावर मिळतोय, कोट्यवधी जो समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे तो मराठाच समाज आहे. आणि त्यामुळं मराठा समाजामध्ये जर आपल्याला फूट पाडायची असेल आणि त्यातला काही गट आपल्यासोबत घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टीनं त्यांच्यासोबत असलेले मराठा नेत्यांचे चेहरे हे आता मैदानात उतरवलेले आहेत, जे की जरांगे पाटलांच्या विरोधात थेट आक्रमकपणे बोलतायत. यामध्ये जे नेते आहेत त्यामध्ये नाव घ्यावं लागतील आपल्याला प्रवीण दरेकर जे की विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत, ते मराठा समाजाचे आहेत. त्यांच्यासोबत नितेश राणे आहेत, त्यासोबत रावसाहेब दानवे आहेत, उदयनराजे भोसले हेही मराठा समाजाचे आहेत, अशोकराव चव्हाण हेही मराठा समाजाचे आहेत. यासोबत त्यांनी जे आपल्या सोबत घेतलेले मराठा चेहरे आहेत, राधाकृष्ण विखे पाटील असतील, हे मराठा नेते आपल्या सोबत घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा समज आहे की यांना मानणारा जो मराठा समाज आहे आणि इतर समाज आहे तो सुद्धा आपल्या सोबत जोडल्या जाईल. परिणामी आपलं मोठं नुकसान होणार नाही. पण आपण जर या नेत्यांची यादी पाहिली मराठा नेत्यांची तर यामध्ये अशोकराव चव्हाण हे एकमेव मराठवाड्यातले नेते आहेत जे मराठा समाजाचे आहेत. पण उर्वरित जे मराठा समाजाचे नेते भारतीय जनता पार्टीनं जरांगे पाटलांच्या समोर आक्रमकपणे बोलण्यासाठी आणि शाब्दिक हल्ला चढवण्यासाठी जे पुढे केलेले आहेत हे सगळे मराठा नेते हे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच भागातले आहेत. आणि मला आपल्याला सांगावं लागेल की कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणचा जो मराठा समाज आहे तो यापूर्वीच ओबीसी आरक्षणात आहे, कारण ते कुणबीमध्ये आहेत आणि ते ओबीसी आरक्षण आहेत. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे जरी बोलले तरी त्यांच्या मतदारसंघातला जो कुणबी मराठा समाज आहे तो त्यांच्याच नेत्यासोबत राहील आणि परिणामी आपल्यासोबत मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे तो जशाला तसा राहील आणि नुकसान होणार नाही असं भारतीय जनता पार्टीला वाटतंय. आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या विरोधात आक्रमकपणे जरी भारतीय जनता पार्टीचे नेते बोलले तरी सुद्धा या मराठा समाजाची भारतीय जनता पार्टीला भीती वाटत नाही अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे असं मला वाटतं. मित्रांनो, ही जी काही 4 कारणं आहेत, एक म्हणजे ओबीसी नेते आपल्या सोबत असणं किंवा मराठा समाजाचे नेते जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोलायला लावून मराठा समाज विभागणी करणं, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पडून जे आमदार आपल्या सोबत गेले त्यांचंही बळ असेल. या सगळ्यांचं ताकदीनं भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा राज्यात सत्तेत येईल अशी अपेक्षा आणि महत्वाकांक्षा ही भाजपच्या नेत्यांना आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना आहे. आणि त्यामुळेच मराठा समाज आणि जरांगे पाटील यांची भारतीय जनता पार्टीला गरज वाटत नाही, भीतीही वाटत नाही असं एकंदरीत चित्र या ठिकाणी आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? भारतीय जनता पार्टी मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे का बोलतीये? त्यांना मराठा समाजाच्या मतांची गरज नाहीये का? किंवा मराठा समाजाच्या मतांची आपल्या विरोधात जातील याची भीती वाटत नाही का? तुम्हाला काय वाटतंय? तात्काळ प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.